नमस्ते, जय शिवराय, जय भीम आणि जय महाराष्ट्र माझ्या सर्व ताईंना. तर मैत्रिणींनो, माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलतर्फे मी जयश्री बाबळे झावरे परत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. ताईंनो, आपला नवीन एकजूट सेवा संघ, आपली जी नवीन संघटना अंगणवाडी ताई आणि मदतनीस ताईंसाठी जे कार्य करत आहे त्या कार्याला माझ्या सर्व रागिनी खूप जास्त प्रमाणात विश्वास आणि प्रेम आणि साथ देत आहे. त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभार मान्य करते. आणि आजचा व्हिडिओ लावण्याचं कारण नाही सांगते. आणि व्हिडिओ लावण्यापूर्वी ज्या कोणी ताईंनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत करा, जेणेकरून आपला हा अजेंडा, आपलं हे विजन सर्व महाराष्ट्रातील ताईंपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर चला ताईंनो, आज विषयाकडे वळूयात. आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मुख्य सेविका पदभरती. मी काल ग्रुपला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये मुख्य सेविकेच्या संदर्भात आम्ही आयुक्तांशी जी चर्चा केली त्या चर्चेसंदर्भात मी तुमच्याशी बोलले होते. तर मुख्य सेविकेचा असा प्रश्न आहे, अंतर्गत जी मुख्य सेविका भरती आहे त्या मुख्य सेविकेमध्ये ज्या ताईंना सेवेचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्या ताई वयाच्या 45 वय पूर्ण आहे आणि ज्या ताईंचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन आहे, सध्याच्या जाहिरातीप्रमाणे एकतर त्या ताईचे 10 वर्ष पूर्ण पाहिजे सेवेचे, दुसरं म्हणजे त्या ताईचं वय हे 45च्या आत पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्या ताईचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. ठीक आहे. तर या अटींसहित मुख्य सेविका भरती ही शहरी भागातील जाहिरात गेल्या वर्षी सुटली होती आणि त्यात आपल्या बऱ्याच ताईंनी फॉर्म देखील भरले होते, हे देखील तुम्हाला माहिती आहे. परंतु संघटनेतर्फे आपण ती वयामर्यादा 55 व्हावी व यात 12वी पर्यंतच्या ताईंना देखील 2014च्या नोटिफिकेशन प्रमाणे भरती व्हावी यासाठी आपण प्रयत्न केला. त्यासाठी आपण कोर्टात देखील गेलो आणि कोर्टाचा देखील ताईंनो निर्णय आलेला आहे की या ताईंना परीक्षेला बसता यावं. आता जेव्हा 2014 साली असेल, 2017 साली असेल, त्या साली भरती झाली असती तर या ताईंचं वय आज वाढलं नसतं. त्या काळात संघटनेने, जुन्या संघटनेने थोडंसं कोर्ट मॅटर केल्यामुळे त्यावेळेस स्थगिती आली या निर्णयाला, जाहिरातीला. आणि परिणामी त्याचा असा आत्ता तोटा झाला आहे की या भरतीच्या वेळेस आपल्या त्या सगळ्या ताई या वयाच्या 45 पूर्ण झालेल्या आहे. काही ताई 50 झाल्या आहे, काही 45च्या पुढं आहे आणि आता काही 50च्या पण पुढं आहेत. तर त्या सर्व ताईंची अशी इच्छा आहे की त्यांना आयुष्यात एकदा तरी सुपरवायझर होता यावं आणि एकदा तरी त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळावी. भलेही त्यांचा निर्णय काही असो, त्या सुपरवायझर होऊ नये होऊ, पण एकदा तरी त्यांना पेपर देता यावा आणि त्यांची ती मागणी रास्त देखील आहे. त्यामुळे आपण संघटनेतर्फे कोर्टात गेलो आणि त्या ताईंना परीक्षेला बसता यावं यासाठी आपण कोर्टातून सुद्धा लढलो. निर्णय असा म्हणजे त्यांचं नशीब असं चांगलं की त्यांच्या बाजूने निर्णय देखील लागला आणि कोर्टाने हे देखील मान्य केलं की या ताईंना परीक्षेला बसू द्यायला पाहिजे. म्हणून कोर्टाने वयोमर्यादा ही 2014च्या नोटिफिकेशन प्रमाणे म्हणजेच 55 वर्ष वय आणि 12वी पास शिक्षण याप्रमाणे भरती करण्याचे आदेश दिले. परंतु ते फायनल जजमेंट होतं, अंतरिम रिलीफ नव्हता. त्यामुळे त्या जजमेंटला आपण याचिका दाखल केली होती औरंगाबाद खंडपीठात आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर उन्हाळी खंडपीठाच्या या जजमेंटला चॅलेंज केलं ते हायकोर्टने. आणि तसेच आयटकची जुनी संघटना आहे त्या आयटक संघटनेने देखील या मुंबईच्या काही महिलांना मिळून वयोमर्यादेच्या वाढीसाठी आणि शिक्षणाच्या अटीच्या शिथिलतेसाठी केस टाकली. आणि केस टाकल्यानंतर त्याची आता सुनवाई ही गेल्या 1 वर्षापासून तारीखच येत नाहीये आणि त्यामुळे काय होतंय, गेल्या 1 वर्षापासून या भरतीवर स्थगिती म्हणायला हरकत नाही. स्टे आलेला नाहीये ताईंनो. स्टे वेगळा असतो आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगळी असते. तर ही भरती प्रक्रिया गेल्या 1 वर्षापासून लांबली आहे. त्याच्यामध्ये मुद्दे भरपूर आहे, परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्या ताई पात्र आहेत त्यांच्यावर ह्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊ राहिलं. परंतु त्या अगोदर ज्या अपात्र ताई आहेत त्या अपात्र ताईंसाठी आपण आवाज उठवला होता, आपण आवाज उठवतोय. आणि आज रोजीही आपण आयुक्त मॅडम ज्या नवीन आलेल्या आहेत, आता आपले जुने जे आयुक्त होते मान्य कैलास पगारे साहेब यांची रिटायरमेंट झाल्यामुळं नवीन आयुक्त मॅडम आलेल्या आहेत. तर त्या मॅडमशी सुद्धा आपण चर्चा करू या विषयावर. परंतु तत्पूर्वी मला या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की आता गेल्या वर्षी ज्या ताईंनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्या पात्र आहेत, 100% पात्र आहेत. ज्या ताईंनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे गेल्या वर्षी, त्याच्यामुळे त्यांनी अजिबात काळजी करू नका. फक्त यावेळेस आता संधी कोणाला मिळणार आहे, ज्या ताईंची MSCIT कंप्लीट नव्हती
आणि ज्या ताईंचा 10वीमध्ये मराठी हिंदी विषयाचा प्रॉब्लेम होता, संस्कृत होता, मराठी विषय नव्हता, त्या ताईंना आता 2 वर्षामध्ये तो मराठी विषय पास करण्यासाठी संधी दिलेली आहे. ज्याचं कम्प्युटर नसेल, MSCIT नसेल, त्यांना पुढील 2 वर्षात MSCIT प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. तर या ताईंसाठी आता एप्रिलमध्ये नव्याने लिंक येणार आहे आणि शहरी सरळ सेवेचा भरतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. याच ताईंसाठी लिंक खुली होणार आहे ज्यांचं MSCIT आणि इयत्ता 10वीचा विषयाचा प्रॉब्लेम होता. परंतु वय वाढी संदर्भात कुठलाही अजून शासन आदेश आलेला नाही आहे. त्या किंबहुना त्याची आता मार्च महिन्यामध्ये त्याची तारीख देखील आहे. त्याचं काय जजमेंट होतं, त्याची काय सुनावणी होती, यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु ताईंनो, की कोर्टाने निर्णय दिलेला असताना आयुक्तांनी अशी आडकाठी घालणं ही योग्य नव्हतं. कारण कोर्ट हे फायनल असतं, कोर्टाच्या पुढचा कोणताही अधिकारी नसतो. परंतु आपल्यावर हा जो अन्याय झालाय तो आपण कुठेतरी याच्या विरोधात कोर्टात गेलो होतो म्हणून एवढा दिवस भरती डिले झालेली आहे. आणि आता भरती उशिरा होत आहे, त्यामुळे इतर ताईंचं सुद्धा वय हे 45च्या पुढं निघून चाललं आहे आणि त्या देखील अपात्र होत आहेत. म्हणून ज्या पात्र ताई आहेत आता त्यांची तरी परीक्षा होऊ द्या, या मागणीसाठी त्या पण ताई आता मैदानात उतरलेल्या आहेत. परंतु ताईंनो, आता तुम्ही म्हणशाल की मॅडम तुम्ही दुटप्पीपणाची भूमिका घेता, ज्या अपात्र ताई आहे त्यांच्या बाजूने बोलता, ज्या पात्र ताई आहे त्यांच्या बाजूने बोलता. कसं आहे ना ताईंनो, संघटना ही मायबापाप्रमाणे असते. संघटना ही मायबापाप्रमाणे कशी असते की जे बाळगरीब आहे ते तिचंच आहे, जे श्रीमंत आहे ते तिचं आहे, जे पात्र बाळ आहे ते आमचंच आहे, जे अपात्र आहे ते आमचंच आहे. मायबापाप्रमाणे आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. परंतु ज्या अपात्रताई आहेत त्यांच्यावर अन्याय झालाय, अगोदर तो दूर केला पाहिजे. आणि जर हा अन्याय दूर न करता ही भरती होत असेल तर पात्रताई देखील आमच्याच आहेत. त्यामुळे ते देखील बाळा संघटनेचंच आहे. त्यामुळे फक्त आता मला या व्हिडिओ लावण्याचा उद्देश एकच आहे की ज्या पात्रताई आहे त्यांचं आता नुकसान होऊ न देणं हीच भावना श्रेयस्कर आहे. यासाठी आपण लढलो देखील आहेत. अजूनही शेवटचा एक प्रयत्न आपण आयुक्तामध्ये जाऊन करू. परंतु माझ्या अपात्रताईंना एकच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आता भरती प्रक्रिया ही यशस्वीरित्या पार पडू द्या. शेवटी जे काही कोर्टाचं जजमेंट येईल ते तुमच्या बाजूने आलं तर निर्णय निश्चित स्वागतच आहे, नाही आलं तरी आता भरती प्रक्रिया ही पार पडणे गरजेचं आहे. जेणेकरून 15 वर्ष झालेली आहे, अंतर्गत भरती ही शहरी झाली नाही, ग्रामीण झाली नाही. आणि याला कुठे फक्त तुम्ही, आम्ही आणि जुन्या संघटना जबाबदार आहे, कारण त्यांनी ही भरती होऊ दिली नाही. आता आपण भरती करण्यासाठी खूप तळमळीने प्रयत्न करतोय आणि ज्या पात्रताई आहेत त्यांचं सुद्धा वय निघून जाईल. त्यामुळे अशा प्रकारे कोणाचाच फायदा होणार नाही, एक धड ना धड भाराभर चिंध्या होईल. शेवटी हे बघा ताईंनो, अपात्रताईंचं सुद्धा मी सांगते की तुमच्यासाठी मी लढले आहे, अजूनही लढत आहे. परंतु जो फायनल निर्णय कोर्टाचा येईल तो तुम्ही मोठ्या मनाने मान्य करा आणि ही भरती होण्यासाठी सहकार्य करा. आता राहिला प्रश्न, आम्ही आता तुम्हाला माहितच आहे की 2 दिवसापूर्वी आम्ही मुंबईला मंत्रालयात गेलो होतो. तेव्हा ही गोष्ट मी ठाकूर साहेबांशी बोलले तर त्यांनी स्वतः सांगितलं की जुन्या संघटनेने आता माघार घेतली तर तुमच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल, तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा. पण आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ताईंनो? आता मुंबईच्या महिलांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचे की ही केस मागे घ्या म्हणून. कारण की ज्या ताई पात्र आहेत त्या सुद्धा आता अपात्र होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जेवढ्या ताई पात्र आहेत तेवढ्यांना तरी परीक्षेला बसता यावं आणि ही भरती होऊन जावी. कारण गेल्या 15 वर्षापासून भरती न झाल्यामुळे सगळ्या ताईंचं नुकसान होऊ राहिलेलं आहे. आणि शहरी भागाचा अडथळा आल्यामुळं, शहरी भागाची भरती लटकल्यामुळं ग्रामीणची पण 3-13 वाजलेली. शहरी भागातली भरती होत नाही म्हणून ग्रामीणची पण जाहिरात येत नाही. तसं आम्ही आता DPO आणि CO साहेबांकडे ग्रामीण भरतीसाठी पाठपुरावा करणारच आहे. कारण ग्रामीण भरती ही टोटल CO DPO यांच्या हातात आहे आणि शहरी भरती पूर्ण आयुक्तालयाच्या हातात आहे. त्यामुळे आयुक्ताच्या हाती निर्णय असल्यामुळं आयुक्त हा जजपेक्षा सध्या मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळं आयुक्तांकडे जाऊनच आपण याचा तोडगा काढू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या अपात्रताई आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करते की जर तुम्हाला लढायचं असेल, शेवटचा एक प्रयत्न करायचा असेल तर आयुक्तालयाकडे माझ्यासोबत चला. आपण 100% तुमच्यासाठी एक शेवटचा प्रयत्न म्हणून करूयात. परंतु त्या प्रयत्नातून जे पण काही होईल ते तुम्हाला मान्य करायचं असेल तरच मी तुमच्यासोबत येईल. कारण की ज्या पात्रताई आहेत त्यांचं मी नुकसान होऊन देणार नाही, कारण ते सुद्धा लेकरं संघटनेचेच आहेत. ठीक आहे, तुम्हाला किती प्रयत्न करायचा ते करा, त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. परंतु जो काही फायनल निर्णय आहे तो सगळ्या ताईंनी मान्य करणं हेच आता सध्या अपेक्षित आहे. आणि आजचा व्हिडिओ लावण्याचं कारण देखील हेच आहे की बऱ्याच आपल्या संघटनेचे जे ग्रुप आहे त्यावर खूप चर्चा चालू आहे. पात्रताई आणि अपात्रताई यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहे.
त्या ताईंना मला या व्हिडिओतून हेच सांगायचं आहे की आपापसात वाद करणं सोडून द्या, कारण आपण कर्मचारी आहे आणि याबद्दल निर्णय घेणारे वरचे अधिकारी आहेत. फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तुम्ही घरात बसून ग्रुपला फक्त चॅटिंग करता हे माझ्या लक्षात आलेलं आहे. प्रत्यक्षात जेव्हा घर सोडण्याची वेळ येते तेव्हा एकही ताई घर सोडत नाही. आणि आजही पात्रताईंना कोर्टात जायची गरज नाही, पात्रताईंना आयुक्तालयाकडे जायची गरज नाही. त्या आजही पात्र आहेत, कालही पात्र आहे, उद्याही पात्र राहतील. पण ज्या ताईंवर अन्याय झालाय त्या ताईंनी चला आयुक्तालयाकडे, बघू आयुक्त मॅडम काय म्हणतात, तुमच्यासोबत मी येते. याविषयी तुम्हाला वयाविषयी काय शंका असेल, शिक्षणाविषयी शंका असेल तर आपण 100% आयुक्त मॅडम सोबत मांडू, त्यांना ही व्यथा सांगू. कदाचित जर काही फरक पडला तर सुनावणीमध्ये निकाल आपल्या पण बाजूने लागू शकतो. फक्त भरती लवकर होणं गरजेचं आहे, यासाठी आपण प्रयत्न करणं, पाठपुरावा करू. संघटना बाकी तुमच्या नेहमी सोबतच राहील. ज्या पात्रताई आहे त्यांनी अजिबात राग मानू नका, तुमचं नाव पात्र यादीत आहे आणि तुमची भरती होणारच आहे. प्रश्न फक्त ज्या ताईंवर अन्याय झालाय त्या ताईंनी परीक्षेला बसण्यासाठी आहे, तर त्यांना एक शेवटचा प्रयत्न म्हणून आयुक्त मॅडमची आम्ही भेट घेऊन येतो. त्या काय बोलतात त्या विषयावर आम्ही बघतो आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला कळवतो. परंतु तोपर्यंत आपापसात वाद करू नका. आपला वाद हा सरकारच्या फायद्याचा आहे, त्यामुळे आपापल्यात फूट पडून देऊ नका. सगळ्या एकजुटीने राहा आणि मुख्य सेविका भरती होईपर्यंत सहकार्य करा. एप्रिलमध्ये 100% शहरीची जाहिरात येणार आहे आणि शहरी भरतीचा मार्ग लागला की मेच्या 1 महिन्याच्या आतच ग्रामीणची भरती होऊन जात असते बघा. त्याच्यामुळे ग्रामीणच्या ताईंनी अभ्यासाला लागा, काय हरकत नाही. सुपरवायझर भरतीचा मार्ग हा पूर्ण मोकळा झालेलाच आहे ऑलमोस्ट. फक्त ह्या मुद्द्यासाठी भरती अडकली होती, तर ती पण आता लवकरच होऊन जाईल. कारण आयुक्तांनी आम्हाला तसं सांगितलंच आहे 2 दिवसापूर्वी की फक्त या केसचा निकालासाठी भरती प्रक्रिया आणली आहे. बाकी आम्ही आता लिंक सोडणार आहोत आणि आता लिंकमध्ये MSc पूर्ण असलेले, ग्रॅज्युएशन पूर्ण असलेले आणि 10वी-12वी विषयाचा जो मराठी विषय, संस्कृतचा विषय प्रॉब्लेम होता त्या विषयाच्या महिलांना लिंक खुली होणार आहे. अदरवाईज 45च्या पुढच्या महिलांना फॉर्म भरता येणार नाही आणि 12वी शिक्षण असणाऱ्या महिलांना फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे, तर त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. तुमच्यासोबत संघटना आहे, काळजी करू नका. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठीच आपल्या संघटनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे आपापसात न भांडता जर तुमच्या मनात अजूनही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. पण आता घर सोडा, लढायचं शिका. दुसऱ्यांच्या जोर लढायचं नाहीये, आपल्या स्वतःसाठी संघर्षासाठी स्वतः मैदानात उतरायचंय. ठीक आहे, मी एकटी मुंबईला जाऊ शकते, तर तुम्ही एवढ्या मिळून एवढ्या ताई काय येऊ शकत नाही. जर लढायचंच आहे तर ज्याच्यावर अन्याय झाला त्यांनी घराच्या बाहेर पडा, शेवटचा प्रयत्न करून बघा, नंतर नशिबावर सोडा. जे काही नशिबात होतं, शेवटी कितीही प्रयत्न करा, जर नशिबात ती गोष्ट नसेल तर ती कशीच मिळत नाही. पण प्रयत्नाने आपण ती खेचून आणू शकतो, म्हणून प्रयत्न करायला विसरू नका. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपण मंत्रालयात जातोय. वेळ तारीख मी तुम्हाला लवकरच कळवते. तुमची तयारी असेल तर सर्वजणी लवकर तयार व्हा. एक भेट आपण घेऊन येऊ आणि त्यांना तशा पद्धतीची रिक्वेस्ट करू. पण यावर्षी भरती झालीच पाहिजे आणि ती नवीन संघटना करून आणणार म्हणजे आणणार. त्यासाठी काहीही करायची वेळ आली तरी करू, पण यावर्षी ग्रामीण आणि शहरी मुख्य सेविका अंतर्गत भरती झालीच पाहिजे आणि ती होणारच. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलशी संलग्न राहा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाका, उत्तर तयार आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम ताईंनो.